बातमी इंदापूरमधून वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले समाधीस्थळ गडीवरील जिहादी अतिक्रमणाविरोधात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली समस्त हिंदू बांधव व शिवप्रेमीच्या वतीने पुणे सोलापूर बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे 4 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रशासनाला अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या। यावेळी हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवाजी महाराजांचा एक छोटा मावळा म्हणून इथं आला आहे, हे गोपीचंदचा विषय नाही आहे, हा आपल्या समस्त हिंदू जनांचा विषय आहे। आणि त्यामुळं मताच्या राजकारणासाठी घाणेरडं काम करणाऱ्या लोकांना, मताच्या राजकारणासाठी लांबून लांछन करणाऱ्या लोकांना, अरे जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाच्या गडीवरती हे आक्रमण होत असेल, ती गडी वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी म्हणून जाहीर होत असेल, आणि मग आपण काय झोपा काढतोय का? आपण सगळे या सगळ्या विषयामध्ये पुढे आला पाहिजे। हे जे सगळं अतिक्रमण आहे, प्रशासनाला माझं सांगणं आहे, आता कसा तुम्ही रस्ता लगेच डायव्हर्ट केला, इकडे सगळे हिंदू योद्धे येऊन रस्त्यावरती बसले, तुम्ही रस्ता लगेच डायव्हर्ट केला, हे तुम्हाला कसं सुचलं? तसं ते गडीवरचं अतिक्रमण काढायच्या आयडिया तुम्हाला का नाही सुचल्या? का नाही तुमच्या डोक्यामध्ये आला? रिजेक्ट झाले काय 7-8 महिन्यापूर्वी मोर्चा करून गेले, तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की आम्ही अतिक्रमण काढून टाकू, का नाही काढला? तिथं जो आराखडा नवीन तयार झालाय, तो आराखडा आमच्या पोराला का नाही दाखवला? या पोरांच्या सूचना का नाही घेतल्या? या भागातल्या लोकांच्या सूचना का नाही घेतल्या? चांद बाबा आणि चांद बीबी एका मंडपात ठेवा ना, त्यांना वेगवेगळ्या मंडपात ठेवायची गरज काय? नवरा नवरी एका मंडपात असतात, तुम्ही ठेवा ना तिथं, एका ठिकाणी ठेवा, ते चांद बीबी काढा, तिकडे चांद बाबाच्या जोडीला नेऊन ठेवा, आणि त्यांचा जो रस्ता आहे तो रस्ता भिंत बांधून तो रस्ता डायव्हर्ट करून टाका, तिकडे त्यांना काय करायचे करू दे। त्यांना आमच्या इकडं श्रीमंत मालोजीराजे यांच्या गडीच्या प्रवेशद्वारातून एंट्री नाही, बरोबर की चूक आहे? ते झालं पाहिजे। प्रशासनाने हा विषय एकदम सिरियस घ्या, तसेच आम्हाला ते पाळावं लागेल। कशालाही करताय प्रयोग तुम्ही? हे सगळं प्रकरण जे आहे ते अतिशय गंभीर प्रकरण आहे। श्रीमंत सरदार मालोजीराजे हा आमचा आत्मीयतेचा विषय आहे, आणि त्यामुळं हे गडीवरती जे अतिक्रमण झालंय ते सगळं उचलून टाका। ही दारूची दुकान, आता तिथं कंपाऊंडचं काम सुरू आहे, तुम्ही ते अतिक्रमण सोडून कंपाऊंड घालताय, पीडब्ल्यूडीच्या अतिक्रमण पैसे परत पुढे जाते, ते सरकार आमचा आहे, पैसे कसे जातील? हे सगळं पाडून तिथं मग पूर्ण जी गडी पूर्वीची होती ते पूर्ण कंपाऊंड घालायचं काम करावं। कुठलाही 1 रुपया परत जाणार तिथं देवाभाऊ बसले केले, ते काय पैसे परत घेतात काय? विशाळगडावरचं अतिक्रमण तुम्ही बघितलं, प्रतापगडाच्या पायथ्याचं अतिक्रमण बघितलं, कोणाची हिंमत नव्हती काढायची, काढून टाकली। नाशिक मध्ये तिकडं दंगल घडली, ते घर पाडून टाकली, तिथं आता बसलेत ना। त्यामुळे तुम्ही प्रशासनाने गडबड करण्याची आवश्यकता नाही, आणि तात्काळ हे सगळं अतिक्रमण काढलं। आज आम्ही इथं असणार नाहीये, तुम्ही काहीतरी आम्हाला ठोस लेखी द्या की हे आम्ही अतिक्रमण एवढ्या दिवसात काढू, तरच आमचा हा रास्ता रोको आम्ही संपवू, अन्यथा रास्ता रोको संपवणार नाही। तुम्ही माननीय मुख्यमंत्री